नमस्कार, मी युगा तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला संक्रांत आहे आणि रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं आणि थंडीच्या दिवसात गुळपोळी खाल्ली जाते। तर त्या संक्रांती निमित्त गुळपोळी कशी करतात ते गुळ तयार करून पूर्ण पोळी कशी करायची आणि सोप्यात सोपी पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवणार आहे। चला तर मग आपण गुळपोळी कशी करतात ते पाहूया। तुम्हाला अर्धा किलो गुळाचा प्रमाणात दाखवते। हा मी अर्धा किलो गुळ घेतलाय कुकरच्या डब्यात। सर्वप्रथम हा गुळ मी कुकरमध्ये वाफवून घेणार। आता याच्यात पाणी शिरू नये म्हणून वर झाकण ठेवून कुकरच्या 2-3 शिट्ट्या काढलात की गुळ एकदम मऊ शिजून तयार होतं, म्हणजे आपल्याला किसायला परतायची गरज लागत नाही। सर्वप्रथम हा मी वाफवून घेते। आपला गुळ कुकरला तयार होईपर्यंत पीठ भिजवून घ्यायचं आहे। हे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, चाळून घ्यायचं छानपैकी। ह्याच्यात 1 चमचा मी मैदा घातलाय आणि 1 चमचा बेसन पीठ, चवीप्रमाणे मीठ आणि ह्याच्यात मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवलंय। ते गरम तेल यात घालून घेणार आणि आता याचा मी घट्ट गोळा भिजवून घेणार। पातळ भिजवायचं नाही आहे। हे सगळं मिक्स केलंय। तेल गरम घेतलं तरी खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला तेल घालायचं आहे। बेसन पीठ घालण्यामागे गूळ शेवटपर्यंत पोळीपर्यंत गेला पाहिजे आणि गार घेतलं तरीही काही हरकत नाही। तर आता हे छान तेल आणि सगळं आपण जे एकत्र घेतलंय ते पिठाला छान चोळून घ्यायचं आहे आणि मग ह्याचा थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे। पण ह्याला तेल टाकतो आणि सगळं चोळून घेतलं तर असा मुठ्ठीबंद गोळा आपला झाला पाहिजे। आता ह्यात मी थोडंसं पाणी घालून बघा असं घट्ट गोळा भिजवते। पण तो घट्ट गोळा भिजवायचा आहे आणि आता हा आपल्याला गुळपोळीचं सारण करेपर्यंत हा अर्धा-पाऊण तास भिजून द्यायचा आहे। ह्याला मी झाकून भिजायला ठेवते। त्याला सारण करायचं आहे त्यासाठी मी हे 1 वाटी तीळ घेतलेले, गावरान तीळ। हे आपल्याला मंद गॅसवर भाजायचे आणि जास्त करपत नाही द्यायचं, पण तडतडायला लागले की तीळ काढायचे। तीळ 1 वाटी, यातच मी 1 मोठा चमचा खसखस घेतले। हे दोन्ही एकत्र, कारण खसखसीला गॅस मोठा नको असतो, मंदच गॅसवर भाजायचं आहे आणि हे अगदी 2 ते 3 मिनिटं हलकं मी भाजून घेते। बघा आपले तीळ भाजले गेले। तडतड फार काळे नाही करायचे, नाही तर मग ते कडू लागतात। आता हे मी काढून गार करत ठेवते। खसखस तीळ भाजले, यातच मी 2 मोठे चमचे सुकं खोबरं घेतलंय। आता काही जण यात शेंगदाणे घेतात, आपल्यावर आहे, शेंगदाणे घ्या नका घेऊ। आता हे खोबरं पण थोडंसं लालसर झालं, काळं करायचं नाही, तेही भाजून ह्यात काढते मी। आणि मग आपलं खोबरंही झालेलं आहे भाजून, तेही मी ह्यात काढते। आता हे गार झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे। तोपर्यंत मी अर्धा कप बेसन घेतलंय आणि याला थोड्या तेलात, म्हणजे पाव कप तेलात बेसन भाजायचं आहे आपल्याला। हे मी भाजून घेते आणि असं भाजायचं खमंग गुलबट रंगावर। आपण बेसन लाडू करायला ज्याप्रमाणे भाजतो तसं हे बेसन भाजून घ्यायचं। हे मी आता भाजून घेते। बेसन खमंग भाजलं गेलंय। आता हे मी बंद करते गॅस आणि गार करायला ताटात काढून ठेवते। हे बघा आपण कुकरमधला मी गूळ काढलाय आणि तो आता गारही झालाय, कारण मी गार करत ठेवलेला, काढून शिट्टी झाला। आता हा काय करायचा, गूळ आपल्याला स्मॅश करा, अजून थोडा गरम कोमट आहे। हा पूर्ण गार झाल्यावर बाकीचं आता सगळं मी एकत्र मिक्स करायचं आहे। हे मी तीळ, खसखस, खोबरं गार झाल्यावर मिक्सरमधनं असं बारीक वाटलंय। असं वाटायचं की चालू बंद करून, असं त्याला तेल निघेपर्यंत फिरवायचं नाही आहे, तसं वाटलंय। आता आपल्याला सगळं एकत्र करायचं आहे, म्हणजे हे मी तीळ,
खसखस, खोबरं, ह्याच्यात हे भाजलेलं बेसन पण आता गार झाल्यावरच मिक्स करायचं आहे, ते मी ह्यात करते मिक्स. बेसनही मिसळलंय आणि आता ह्याच्यात गूळ पण आपल्याला मिसळायचा आहे. गूळ वितळल्यामुळे काय होतं, गुळाचा खडा राहत नाही. हे सगळं एकत्र करायचं आहे आणि यातच हे जायफळ थोडं किसायचं. आता कोणाला जायफळ आवडतं, वेलची जायफळ जे आवडेल त्याप्रमाणे टाकायचं. यात जायफळ टाकलंय आणि यात वेलची पूड पण 1 चमचा टाकते. आणि आता हा गूळ सगळा एकत्र करायचा. थंड झाल्यावर हा आपला गुळपोळीचा गूळ तयार झाला. आणि जर तुमचा गूळ नरम नसेल झाला तर परत सगळं एकत्र करून मिक्सरला फिरवलं तरी चालेल. ह्याच्यात जराही गुळाचा खडा नाही. हा थंड झाल्यावर घट्ट गोळा होणार. आणि असा गूळ आता घेऊन आपण जरा गार झाल्यावर तो पण पीठ मळलेलं बघूया आणि आता याच्या पोळ्या तयार करायला घेऊया. हे बघा, आता सगळं मिक्स केल्यावर कसं घट्ट गोळा झाला आहे. आता काय करायचं, असं तरीही पुन्हा मळताना ह्यात असे बारीक बारीक गुळाचे खडे लागतात, ते पण छान चिरडून घ्यायचे. आणि प्रत्येक गोळा लाटायच्या आधी असा सगळा तयार करून हा गूळ झाला तयार की आता आपण पोळ्या करायला घेऊ. त्यापूर्वी हे सगळं मी गुळाचे खडे वितळून घेतले. आता हे एका भांड्यात काढते. आणि इतकं पातळ असेल तर तुमचे पूर्णासारखा गोळा झालेला असेल तर तुमची पोळी व्यवस्थित लाटली जाते. आता समजा काही कारणाने तुमचं कोरडं झालं असेल तर थोडासा पाण्याचा 1 थेंब गुळात टाकला आणि वितळवला तरी चालेल. अशा तऱ्हेने आपला हा गूळ तयार झाला आहे. आता पोळ्या घेऊया. आपला गूळ तयार आहे. हे पीठ पण भिजवलेलं झालं, तास झाला. आपलं सारण होई पण इतकं घट्ट पीठ. ह्याला आता परत छान मळून घ्यायचं असं. आणि आता करताना पोळी कशी करायची ती दाखवते मी तुम्हाला. आपल्याला जेवढा गोळा घ्यायचा आहे एवढा गोळा घेतला. इथे मी पॅन तापत ठेवते. पॅन स्लोवरच ठेवायचा. आता काय करायचं, हा जेवढा गोळा आहे याचे 2 गोळे करायचे आणि या गोळ्याच्या जरा मोठा हा गोळा करायचा. आणि त्याच्यात परत आपण बघायचं की कुठेही गोळाचा असा बारीक खडा वगैरे नाही ना, असा गोळा करून घ्यायचा. बघा, याच्यापेक्षा हा मोठा गोळा केला. आता काय करायचं आहे, या पिठाचं, हा मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं घ्या, मैदा घ्या, गव्हाचं पीठ घ्या, तुम्हाला जे आवडेल ते. तांदळाच्या पिठावर पोळी सरसर लाटली जाते. आणि आता या 2 गोळ्याचे आधी असे छोट्या लाटून घ्यायच्या. आणि मग त्याच्यात हा गोळा छानसा मळलेला याच्यावर ठेवायचा. आणि ह्याच्यावर ही दुसरी पोळी ठेवून सगळीकडनं तिला बंद करायचं. आणि असा छान दाब द्यायचा जेणेकरून तो गूळ सगळीकडे जाईल. आणि असं छान बंद केलेलं असलं म्हणजे तुमचा गूळ बाहेर नाही येणार. नाहीतर तुम्हाला जर असं वाटलं की पोळी छोटी मोठी झाली, गूळ बाहेर येईल, तर इथून असं फोल्ड पण करू शकता तुम्ही साईड. आणि मग आता याला पीठ घ्यायचं, म्हणजे जे तुम्ही घेतलं असेल ते, आणि त्या पिठावर
सगळीकडनं दाब देऊन गूळ पसरवला. पोळी लाटायला हलक्या हाताने घ्यायची. हलक्या हाताने पोळी लाटायची, जास्त जोर नाही द्यायचा. ही बघा पोळी ही लाटली आहे. जेवढी तुम्हाला पातळ करता येईल तेवढी लाटायची. आता बघा या पोळीच्या बाजूने एक्स्ट्राचं पीठ दिसतंय. आपल्याला पोळी काठापर्यंत जायला हवी आहे. मग काय करायचं, ही चिरणी घ्यायची आणि या चिरणीने हे एक्स्ट्राचं पीठ काढायचं. आता बघा आपला गूळ काठेपर्यंत अशा ह्याने केली तर या पद्धतीने आपल्याला पोळी काढून एक्स्ट्राचं पीठ काढून ठेवता येतं. आणि मग आता ही पोळी लाटून झालेली आहे. एकदा सगळीकडनं सारखी घेतल्या. आता हिला आपल्याला भाजायचे. तर भाजायची कशी ती मी दाखवते. हा साधारण मंद गॅस तापला, तवा झाला की ही पोळी टाकायची आणि अगदी स्लो तिला छान एका साईडने भाजून द्यायची. साईडने अशी भाजल्यावर तिला बघायची भाजली किती आणि अलगद तिला पलटायची. आता ही दुसरी साईडही भाजून मंद गॅसवरच भाजायचं आपल्याला. आता ही झाली का बघूया एक साईडने. आणि ह्याला अलगद पलटाय, अजून भाजली नाही गेली. आता हिला अशी एक साईडने भाजली की पलटायची. अशीच मंद गॅसवर भाजायची. आता ही सगळी भाजली. आता हिला काढते. अशा तऱ्हेने दुसरी पोळी करताना ओल्या बडक्याने तवा पुसायचा आणि मग दुसरी पोळी टाकायची. अशा मी सगळ्या करून घेते. हे आपल्या सगळ्या पोळ्या झाल्या आणि बघा किती छान पोळी झालेली आहे. दोन्ही बाजूनी अशी खरपूस भाजायची मंद गॅसवर. चुकूनही गॅस मोठा झाला तर कधी जास्त जळू पण शकते. आता ही कशी खातात तर याच्यावर घट्ट तूप टाकायचं असतं आणि तो असं पसरवून मग ही पोळी दुमडून खायची असते. आपल्या गुळपोळ्या तयार. आपल्या गुळपोळ्या मस्त कडक खुसखुशीत झालेल्या आहेत त्या. फक्त याला पेशन्स काय लागतो तर मंद गॅसवर भाजाव्या लागतात आणि एक साईड चांगली भाजली गेली कीच पलटायची. जर ती नरम असताना तुम्ही लगेच पलटायची घाई केली तर पोळी तुटते. कारण का तर गूळ वितळतो गरमीने आणि वितळला गूळ की पोळी अजून नरम होते आणि आपण हात लावू नाही शकत कारण गुळाचा चटका बसू शकतो. म्हणून एक साईड पूर्ण मंद गॅस, एकदम मंद गॅसवर कडक झाली कीच पलटायची. मग दुसरी बाजू भाजली की काढायची. त्याला जास्त आपण फडका फिरू शकत नाही, फडक्याने दाबून नाही भाजू शकत, उलट नाही. तर अशा ह्या पेशन्सने पोळ्या केल्या आणि कुकरमध्ये जर तुम्ही गूळ वाफवलात तर तो एकदम नरम वितळला जातो. म्हणजे गुळाचा कडा राहत नाही. आणि त्यातून तुम्ही मळताना जर तुम्हाला वाटले की गुळाचे बारीक बारीक खडे असतील तर एकदा सगळं सारण पुन्हा मिक्सरमधनं फिरवायचं आणि तरीही सुकं वाटलं तर थोडा ओला पाण्याचा हात किंवा दुधाचा हक्का मारून मळून तुम्ही लाटलं पुरणासारखं ते गूळ तयार केला तर तुमची पोळी हमखास सुंदर होणार. कशी वाटली माझी रेसिपी तुम्ही जरूर करून बघा. ज्यांनी अजून गुळपोळ्या, कारण गुळपोळी करायला लोक जरा घाबरतात कारण त्या तुटतात म्हणून. तर करून बघा जरूर आणि जमली तर मला कमेंट्सद्वारे कळवा. अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. धन्यवाद.